नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला भर कोर्टात बघायला मिळून आता तन्वीचे खोटी साक्ष तन्वीला खूप महागात पडून आता अर्जुन हा तन्वीचे भांडे फोडून विलासच्या खुनात तन्वीने आत्तापर्यंत ज्या साक्षी दिल्या त्या सगळ्या साक्षी पुराव्यासकट अर्जुन कसे खोट्या सिद्ध करतो आणि अर्जुनने ते साक्षी खोट्या सिद्ध करताच आता ऐन वेळेस तन्वीला बळीचा बकरा बनवत साक्षीला वाचवण्यासाठी दामिनी आता तन्वीचा कसा घात करते आणि विलासच्या खुनामध्ये जे काही तन्वीने बघितलं ते खोटी साक्षी दिल्याचे समोर येताच आता दामिनीसुद्धा विलासच्या खुनामध्ये तन्वीचा हात असल्याचे भर कोर्टामध्ये जेव्हा आता दामिनी समोर आणते त्याच वेळेस आता एका झटक्यात तन्वीची झांज उतरून आता जज तन्वीला कसा जेलचा रस्ता दाखवतात आणि तन्वीला तिचे खोटे बोलणे खूप महागात पडून साक्षीला वाचवायला गेलेली तन्वी कशी जेलमध्ये अटकते आणि जेव्हा आता तन्वीला जेलचा रस्ता दाखवतात त्यावेळेस आता रविराज कोणते भयानक पाऊल उचलतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. त्यामध्ये आता तन्वीने दामिनी देशमुखकडे जाऊन महिपत समोर आता सगळं काही जे दामिनीला पाहिजे होतं ते दामिनीला सांगितलेलं असतं. विलासचा खून कसा झाला, त्या खुनामध्ये आपण काय काय केले, साक्षीला वाचवण्यासाठी आपण कशी डोके चालवून बुद्धी चालवली, हे सगळं ज्या वेळेस आता दामिनी समोर आलेले असते त्याच वेळेस आता दामिनीलाही प्रिया काही साधीसुधी नाही. एक मोठा जो अपराधी आरोपी असतो ना त्याच्यापेक्षा ही तन्वी खूपच खतरनाक असल्याचे दामिनीने अचूक हेरलेले असते. इकडे तन्वी मात्र सुभेदारांच्या घरीसुद्धा आता अर्जुन तन्वीवर जे आरोप करत असतो त्या सगळ्याला तन्वी आता तोंड देत असते. आणि अर्जुन जेव्हा आता महिपतसोबत तन्वीला बघतो त्याच वेळेस आता तन्वीचे भांडे उघडे करण्यासाठी अर्जुनने तन्वीचा फोटो सुभेदारांना दाखवलेला असतो. पण अश्विनच्या अंगावरती गाडी घातल्यामुळे महिपतला त्याचा जाब विचारायला मी गेले होते आणि जर पुन्हा त्याने असे केले तर अगोदर त्याला माझ्या समोरून जावं लागेल अशी धमकी मी त्याला दिली असे नाटक करत आता तन्वीने पुन्हा सगळ्या सुभेदारांचा विश्वास जिंकलेला असतो खरा. पण इकडे मात्र अर्जुन आणि सायलीला तन्वी काय काय आणि कसे खोटे बोलू शकते हे सगळं लक्षात आलेलं असतं. दुसऱ्या दिवशी अर्जुनने आता कायदेशीर कोर्टामधून परवानगी आणून तन्वीची आता सायकोलॉजिस्टसमोर टेस्ट असते आणि सायकोलॉजिस्टसमोर तन्वी खोटं बोलते की खरं बोलते हे सिद्ध करण्यासाठी आता तन्वी अर्जुनने ती चौकशी मागून तन्वीला आता सायकोटिस्टसमोर उभं केलेलं असतं. ठरल्याप्रमाणे रविराज आता तन्वीला घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. सायकोटिस्टसुद्धा आता अर्जुन चैतन्यसोबत तिथेच असतात. अर्जुन आता तन्वीला प्रश्न विचारू लागतो आणि तन्वी मात्र आता जे काही तिने अगोदर स्टेटमेंट दिलं आहे ते स्टेटमेंट अर्जुनला सांगत असते. पण अर्जुन आता पुन्हा पुन्हा तन्वीला तेच खोदू विचारत असतो. तन्वीने सांगितलेलं असतं की मधुभाऊंनी डाव्या खिशातून पिस्तूल काढला तर लगेच तन्वीची साक्ष खोटी सिद्ध करत अर्जुन म्हणतो की तन्वी कोर्टात तू वेगळं सांगितलं होतं. आणि त्यानंतर तन्वी म्हणते की मधुभाऊंनी त्यांच्या पॅन्टमधून पिस्तूल बाहेर काढला. तर आता अर्जुन म्हणतो की अगोदर तू हे ठरव तन्वी, मधुभाऊंनी लेंग्यामधून म्हणजे त्यांच्या लेंग्याच्या खिशातून पिस्तूल काढला की पॅन्टच्या खिशातून काढला. तन्वी ही माफी मागत म्हणते सॉरी, लेंगाच्या खिशातून काढला. तर अर्जुन म्हणतो की तू कोर्टात हे सांगितलं नव्हतं की मधुभाऊंनी डाव्या हाताने डाव्या खिशातून पिस्तूल काढला की उजव्या खिशातून, आणि आत्ता तुला हे कसं आठवलं. आणि तन्वी ही सायकोटिस्टसमोर प्रत्येक गोष्ट जे सांगते ती खोटं सांगत असल्याचे आता अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. तन्वीलाही आता राग आलेला असतो आणि त्या रागाचा फायदा उचलत जोरजोराने अर्जुन
आश्रमामध्ये विलासचा खून करते वेळेस काय काय घडलं, प्रत्येक गोष्ट मला तू सांग, असे मोठ्याने अर्जुन ओरडत सांगत असतो. त्याच वेळेस आता तन्वी म्हणते की मी तुला सांगण्याला बांधील नाही आहे, जे काही सांगितलं आहे ते मी कोर्टात सांगितलं आहे. अर्जुन म्हणतो तू बांधील आहेस तन्वी, कारण मी वरून रितसर कोर्टातून परवानगी आणली आणि ही कोर्टाची ऑर्डर आहे. तेव्हा आता तन्वीला सगळं सांगणं भाग पाडतं. पण ज्या वेळेस तन्वीने कोर्टामध्ये जे स्टेटमेंट दिलं होतं ते स्टेटमेंट आणि आत्ताच्या स्टेटमेंटमध्ये बरीच तफावत असल्याचे अर्जुनने आता समोर आणलेले असते. आणि त्याच वेळेस आता सायक्रेटिस्टने सुद्धा तन्वी खोटं बोलत असल्याचे हे त्याच वेळेस आता सिद्ध केलेले असते. आणि रविराजने डोक्याला हात लावलेला असतो आणि तन्वीने दाखवलेला राग तिलाच खूप महागात पडून रागात तन्वीने बरंच काही खोटं बोलून तन्वी स्वतःला वाचवायला गेलेली असती खरी, पण त्याच वेळेस तिला हे माहीत नसतं की ती अर्जुनच्या विळख्यात सापडत आहे म्हणून. आणि याचाच आता अर्जुनने फायदा उचलवलेला असतो. तन्वीने दिलेली ती अगोदरची स्टेटमेंट आणि आत्ताची स्टेटमेंट, या सगळ्या स्टेटमेंट आता अर्जुनने रेकॉर्ड केलेल्या असतात. त्यानंतर आता रविराज हा तन्वीला घेऊन गेलेला असतो. इकडे आता अर्जुन चैतन्यसोबत तन्वीच्या त्या सगळ्या स्टेटमेंट आणि कोर्टातील स्टेटमेंट पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करतो आणि त्यामध्ये बरेच चेंजेस असल्याचे अर्जुनसमोर येताच आता अर्जुनला तन्वीच्या विरोधात पुरावा मिळालेला असतो. आणि तन्वी ही प्रत्येक वेळेस खोटी साक्ष देत असल्याचे समोर आणून आता तन्वीचा भर कोर्टात बँड वाजवायचा. आणि तन्वी आता प्रत्येक गोष्ट जे सांगते ते कोर्टात खोटं असल्याचे आपण सिद्ध करायचं, हे टार्गेट आता अर्जुनने ठरवलेलं असतं. आणि त्यानुसार लगेच तातडीने अर्जुनने कोर्टात सुनावणी बोलावलेली असते. इकडे कोर्टामध्ये आता सुनावणी बोलावताच दामिनी महिपत सगळ्यांचे धाबे दाणालेले असतात. दामिनीला सुद्धा आता काय अर्जुनने पुरावा आणला असेल याची उत्सुकता लागलेली असते. तर इकडे महिपतने तर आता जेवणच सोडून दिलेलं असतं. पटकन आता महिपत देशमुखबाईकडे येतो आणि म्हणतो, देशमुखबाई, अहो त्या अर्जुन सुभेदाराला काही पुरावा हाती लागला की काय? नोटीस पाठवली आणि कोर्टात सुनावणी ठेवली त्यांनी. देशमुखबाई म्हणते, हे बघा शिकरे, तुम्ही काही काळजी करू नका, त्या अर्जुनने त्याला काहीच पुरावा हाती लागलेला नाही आणि ही केस माझी आहे, तेव्हा तुम्ही कशाला उगाच काळजी करता, मी बघून घेईल ना. तर आता महिपत म्हणतो की देशमुखबाई सगळं काही तुमच्याच हातात आहे. दामिनीने आता महिपतला धीर दिलेला असतो आणि ठरल्याप्रमाणे सुनावणीच्या दिवशी सगळेजण आता कोर्टात आलेले असतात. कोर्टात एका क्षणी आता अर्जुन उभा राहतो आणि सगळ्यात अगोदर अर्जुन आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. आणि जेव्हा आता प्रिया ही विटनेस बॉक्समध्ये येते, प्रियाचे हातपाय थरथर कापत असतात. त्याच वेळेस आता अर्जुन पुन्हा आता प्रियाला विचारतो की मी आता सायक्रेटिस्टसमोर तुमची पुन्हा एकदा चौकशी घेतली आणि तुम्ही जेलमध्ये अगोदर जी काही साक्ष दिली होती आणि जे काही अगोदर आत्तापर्यंत सांगितलं होतं आणि सायक्रेटिस्टसमोर तुम्ही आता जे काही सांगितलं त्यामध्ये बराच फरक असल्याचे तन्वी किल्लेदार हे आम्हाला दिसलं आहे आणि आमच्या लक्षात आलं आहे. त्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? तेव्हा आता तन्वी म्हणते की मी जे काही सांगितलं आहे अगोदरही तेच सांगितलं आहे आणि आत्तासुद्धा तेच सांगितलं आहे. तर आता अर्जुन म्हणतो की मग पुन्हा एकदा तुम्ही कोर्टाला सांगा की विलासचा खून ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस आश्रमात आल्या त्यावेळेस तुम्ही काय काय बघितलं. पुन्हा आता प्रिया राग घेऊन ते सगळं काही सांगू लागते. आणि इकडे आता प्रिया सांगू लागताच अर्जुनने आता लगेच प्रियावरती ऑब्जेक्शन घेतलेलं असतं. अर्जुन म्हणतो की ज्या वेळेस मधुभाऊंनी पिस्तूल काढली होती त्यावेळेस तुम्हाला ते दिसलं होतं का? तर लगेचच प्रिया म्हणते, हो, मधुभाऊंनी त्यांच्या डाव्या खिशातून पिस्तूल काढली आणि विलासवरती रोखून धरली आणि त्यानंतर विलासवर त्यांनी गोळी चालवली. इकडे आता अर्जुन म्हणतो की त्यावेळेस तुम्ही कुठून हे सगळं बघत होत्या? तेव्हा आता प्रिया म्हणते की मी कपाटाच्या शेजारी जो टेबल होता तिथूनच सगळे बघत होते. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की आता मी रिक्रिएशनमध्ये
जे तुम्ही ज्या ठिकाणून बघत होत्या ते सगळं आम्ही त्याचं रिक्रिएशन केलं आणि तुम्ही ज्या ठिकाणून हे बघत होत्या त्या ठिकाणून आता मधुभाऊंनी पिस्तूल धरली आणि विलासवर चालवली हे दिसतच नाही आहे. कारण एकदम मधुभाऊ तुमच्या पाठीमागे म्हणजे तुमच्या समोर पाठमोरे उभे होते. तेव्हा आता मधुभाऊंनी पिस्तूल धरली किंवा नाही धरली हे तिथून दिसू शकत नाही. आणि पटकन आता ते सगळं रिक्रिएशन अर्जुन आता जजसमोर ठेवतो. त्यानंतर आता ते तिथून प्रिया ज्या अँगलने बघत होती त्या अँगलने मधुभाऊंनी पिस्तूल कोणत्या हातात धरली होती आणि कोणावरती गोळी चालवली हे दिसतच नसतं, हे जजसमोर आलेलं असतं. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. मिस तन्वी किल्लेदार, मला तुम्ही एकच गोष्ट सांगा, ज्या वेळेस आश्रमात साक्षी आली होती, साक्षी आश्रमात येण्याच्या अगोदर साक्षीसोबत तुमची ओळख होती का? तर तन्वी म्हणते की अजिबात नाही, मी तिचं नावसुद्धा मला माहीत नव्हतं, ओळख तर सोडून द्या. आणि लगेच अर्जुन आता साक्षी आणि तन्वी ज्या कॅफेमध्ये एकमेकींना भेटत होत्या त्या कॅफेमधील CCTV फुटेज आता जजला दाखवतो आणि साक्षी आणि तन्वी कसे हसून कॅफेमध्ये टेबलवर बसून कॉफी पीत गप्पा मारत होत्या हे सगळं CCTV फुटेजमधून आता जजसमोर अर्जुनने आणलेलं असतं. आणि त्या CCTV फुटेजची तारीख आणि विलासच्या खुनाची तारीख दाखवताच आता प्रिया ही पुन्हा खोटं बोलत होती हे दुसरं सत्य जजसमोर आलेलं असतं. आणि ते बघून आता दामिनीने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. आणि त्यानंतर आता अर्जुनने सगळ्यात मोठा पुरावा आणलेला असतो. अर्जुनकडे आता त्याचे रिपोर्ट असतात आणि त्या रिपोर्टनुसार विलासचा खून 8:30 वाजता झाला. त्यानंतर बरोबर 1 तासाने म्हणजे 9:30 वाजता विलासचा खून झाल्यानंतर विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज पाठवण्यात आला, मला मधुभाऊपासून धोका आहे. आणि जेव्हा तो मेसेज पोलिसांना दिला गेला तेव्हा पोलीस हे आश्रमात आले, पण त्यावेळेस विलासचा खून झाला होता. आणि आता 8:30 वाजताच ऑलरेडी विलासचा खून झालेला असताना विलासच्या मोबाईलवरून ज्यावेळेस 9:30 वाजता मेसेज केला गेला आणि पोलीस 10 वाजेपर्यंत आश्रमात आली तोपर्यंत आणि विलासचा खून ज्या वेळेस झाला यामध्ये 1.5 तासाचा अंतर आहे मिलॉर्ड. आणि म्हणजे विलासचा खून झाल्यानंतर या तिसऱ्या व्यक्तीने विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज पाठवून पोलिसांना तिथे बोलावले आणि तोपर्यंत त्या व्यक्तीने सगळे काही बरोबर व्यवस्थित अरेंजमेंट करून ठेवली होती माय लॉर्ड. आणि प्रिया त्यावेळेस तिथे सगळी साक्षीदार म्हणून बघत होती. म्हणजे विलासचा खून कोणी केला आणि त्या खून केल्यानंतर विलासच्या मोबाईलवरून मेसेज कोणी पाठवला हे प्रियाला माहीत आहे. तेव्हा मिस प्रिया किल्लेदार यांनी तो खून कोणी केला याची समक्ष साक्ष द्यावी. आता प्रियाचे धाबे दाणालेले असतात आणि प्रिया ही साक्षीकडे बघते आणि त्याच वेळेस आता प्रियाला काय करावे आणि काय नाही समजत नसते. अर्जुन म्हणतो की बोला मिस प्रिया किल्लेदार, ज्या अर्थी तुम्ही सगळं बघत होत्या, मधुभाऊ कोणत्या अँगलने उभा होते, पिस्तूल कोणत्या हातात धरली होती, हे सगळं तुम्ही बघत होत्या. आणि ज्या वेळेस विलासचा खून झाला त्यानंतर मग मेसेज विलासच्या मोबाईलवरून कोणी पाठवला याचे उत्तर मला तुम्ही द्या. आणि जर तुमच्या मनानुसार जर मधुभाऊंनी विलासवर गोळी चालवली तर मधुभाऊ पोलिसांना कशाला बोलावतील, कारण त्यावेळेस ऑलरेडी मधुभाऊंनी त्यांच्या डोक्यात कोणीतरी मारून त्यांना बेशुद्ध केलं होतं. आता मात्र प्रियाकडे उत्तर नसते. आणि त्याच वेळेस आता लगेच अर्जुन म्हणतो की प्रत्येक साक्ष ही तन्वी किल्लेदार यांनी खोटी दिलेली आहे. आणि याचा अर्थ विलासच्या मोबाईलवरून ज्या व्यक्तीने मेसेज पाठवला त्या व्यक्तीनेच विलासचा खून केला आणि हे सगळं प्रियाने बघितलेलं आहे. आणि याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो की हा खून प्रियाने सुद्धा केला असावा. आणि ते ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि आता अर्जुनने ते भयानक पुरावे जजला दाखवताच दामिनीने डोक्याला हात लावलेला असतो. आणि लगेचच आता दामिनी समोर येत म्हणते की मिलॉर्ड, माझी अशी जी साक्षी सिक्रे आहे
ती आश्रमात आलीच नव्हती. हे सगळं घडलं ते प्रिया, विलास आणि मधुभाऊ या तिघांमध्ये. आणि ज्या वेळेस आता विलासचा खून झाला त्यावेळेस तिथे दोनच व्यक्ती होत्या, एक म्हणजे प्रिया आणि दुसरी म्हणजे मधुभाऊ. आणि मधुकर पाटील हे जर बेशुद्ध पडले तर प्रियाला हे सगळं माहीत आहे. तेव्हा मला वाटतंय की हा खून प्रिया किल्लेदार यांनी सुद्धा केलेला असावा. आणि माझी अशील जी साक्षी शिकले आहे उगाच तिला यामध्ये अडकवले जात आहे. तेव्हा आता जज साहेब तुम्हीच काय तो निर्णय द्यावा. आणि आता इकडे पटकन दामिनीने चकवा दिलेला असतो आणि प्रियाला बळीचा बकरा बनवलेले असते. साक्षीला वाचवायच्या नादात आणि केस जिंकायच्या नादात दामिनीने आता प्रियाला भरडून काढलेली असते. आणि आता प्रियाची चांगलीच झांज उडालेली असते. तर ताबडतोब मागे पुढे न बघता जज आता प्रियाच्या अटकेचे आदेश काढतात. ताबडतोब प्रियाला अटक करण्यात यावी. आणि आत्तापर्यंत प्रिया किल्लेदार यांनी जी साक्ष दिली त्या सगळ्या साक्षी खोटी असल्याचे जज आता डिक्लेअर करतात. आणि जर प्रिया ही तिथे साक्षीदार होती तर प्रियाने सगळं खरं सांगावं, खून कोणी केला. आणि जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रियाला जामीनसुद्धा नाही आणि प्रियाला जेलमध्ये टाकण्याचे आदेश आता जजने दिलेले असतात. एकाच झटक्यात आता अर्जुनने सगळी कुऱ्हाड प्रियावरती मारलेली असते आणि वरून दामिनीने त्या जखमेवरती मीठ सोडलेले असते. ऐनवेळेस दामिनीने सुद्धा पलटी मारलेली असते. आणि साक्षीला वाचवायच्या नादात प्रियाच आता जेलमध्ये अडकून पडलेली असते. पोलीस आता प्रियाला जेलमध्ये घेऊन जाऊ लागतात. प्रिया मोठमोठ्याने ओरडत असतात. पण त्यावेळेस आता रविराजला सुद्धा काही करता येत नसते. आणि मोठ्याने रविराज आता प्रियाला म्हणतात की सांग प्रिया, खून तू केला की काय. आणि जर तू खून केला नसेल तर तू तिथे होती, मग खून कोणी केला हे तुला माहीत आहे. आणि जर तू हे सांगणार नशील तर मी सुद्धा तुला वाचू शकत नाही, अशी भयानक गोष्ट आता रविराजने प्रियाला सांगितलेली असते. आणि प्रियाला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. आता प्रियाला मात्र साक्षीचं नाव सांगावं की नाही सांगावं याची भीती वाटत असते. कारण जर आपण नाव सांगितलं तर महिपत आपल्याला जीवे मारील अशी भीती देखील आता प्रियाला वाटलेली असते. आणि गपगुमान प्रिया आता कोर्टात जेलकडे निघालेली असते. तेव्हा आता अर्जुनने अखेर प्रियाला खोटे सिद्ध करून आता भयानक सत्य जज समोर आणलेले असते. तर आता अर्जुन पुढच्या सुनावणीमध्ये विलासचा खून कोणी केला हे समोर आणणार का, तर आता दामिनी पुन्हा प्रियाला अडकवणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.